नमस्कार. फुलवाल्या चौकातील मी विजय अरुण बारी बोलतोय. आपल्याकडे 50 वर्षांची शाडू माती गणेश विक्रीची परंपरा आहे आणि लोकांना त्याची आवड पण आता हळूहळू अवेअरनेस पण येतोय की जेणेकरून याचं विसर्जन व्यवस्थित होतं. त्यामुळे लोकांना आता माहिती होते की बा आपण पीओपीच्या मूर्त्या घेतल्या नाही पाहिजे बा, कारण त्या मूर्त्या वितळत नाहीत, विरघळत नाही आणि विसर्जन होत नाही त्यांचं. आणि शाडू मातीचं एक असं आहे की पाण्यात टाकल्यानंतर पटकन विसर्जित होतात आणि कमी वेळामध्ये विसर्जन त्याचं होतं प्रामुख्याने. त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय या मूर्त्यांनाही. छोट्या मूर्तीपासून कमीत कमी 6 इंचापासून तर 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. काय आता किमतीमध्ये थोडीफार वाढ तर होतच असते आणि यावर्षी तर चांगला प्रतिसाद आहे त्या धुळेकर मानाने. नागरिकांना काय आव्हान करा? धुळेकर नागरिकांना हेच आवाहन करणार की बा शक्यतो शाडू मातीच्या गणपती घ्या की जेणेकरून विसर्जनाला त्याला अडचण येत नाही आपल्याला. एवढंच.